लद्दाख के प्रसिद्ध समाजसेवी एवं पर्यावरणीय सोनम वांगचुक तथा सामाजिक कार्यकर्ता अभिजीत दीपके के समर्थन में देश भर में अलग अलग स्थानों पर समर्थक प्रदर्शन किए जा रहे हैं। इसी कड़ी में उच्च शिक्षक युवा प्रतियोगी परीक्षा विशेष कार्य नीट की तैयारी करने वाले छात्र छात्राओं ने एक दिवसीय सांकेतिक उपवास कर अपना समर्थन व्यक्त किया। उपवास में शामिल युवाओं का कहना है कि लोकतांत्रिक व्यवस्था में अपनी बात शांतिपूर्वक और संवैधानिक तरीके से रखना प्रत्येक नागरिक का अधिकार है। उन्होंने मांग की है कि सोनम वांगचुक और अभिजीत दीपके द्वारा उठाए जा रहे मुद्दों पर सरकार गंभीरता से विचार करे तथा संवाद के माध्यम से समाधान निकाला जाए। उपवास के दौरान बड़ी संख्या में युवाओं ने अपनी अपनी प्रतिक्रियाएं भी दी। उन्होंने कहा है कि देश के जागरूक नागरिकों की आवाज को सुना जाना चाहिए और लोकतांत्रिक मूल्यों का सम्मान किया जाना चाहिए। युवाओं ने यह भी कहा है कि वो शांतिपूर्वक तरीके से अपनी एकजुटता व्यक्त कर रहे हैं और जनहित के मुद्दों पर लोगों को जागरूक करने का प्रयास कर रहे हैं। फिलहाल इस एक दिवसीय सांकेतिक उपवास के बाद भी युवाओं ने आंदोलन के प्रति अपना समर्थन जारी रखने की बात कही है। अब देखना होगा कि संबंधित मांगों पर आगे क्या निर्णय लिया जाता है। असे जे लोक जे विचारधारेचं नाव घेतात, फुलेसाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, बाबासाहेबांचा पुतळा, रयतेचे राज्य शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा ध्यास ज्यांच्या डोळ्याच्या समोर असतो, आम्ही त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असतो की हे जे देशाची व्यवस्था आहे नव्हे, ही जे देशाची अव्यवस्था आहे त्या बाबतीत कोणीतरी बोलतो का किंवा कोणीतरी विचार करतो का? मी म्हटलं त्यांना की आम्ही तर बदनामच आहोत, गलीगलीमध्ये आमच्या नावानं बोटा मोडतात, म्हणलं तुम खड़े हो जाओ हम तुम्हारे पीछे रह जाएंगे। म्हणजे परिणाम कसा होईल की जसं ॲडव्होकेट नरेश शेंडेचं नाव घेतात, अनमोल चव्हाणजीचं नाव घेतात, असं 10 कोपऱ्याला 10 लोक होऊ द्या, तुमची बोलती बंद होईल। मग मी म्हटलं तुम खड़े हो जाओ हम तुम्हारे हे दिल्ली आज आजा शिरोडा इथं अवंतीबाई चौकामध्ये साखळी उपोषण सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंतचा नियोजन केला होता आणि या आंदोलनात विद्यार्थ दिल्लीलाही आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आज आंदोलन कक्षावर, त्यावर तुम्ही काय बोला? बोल तर जे आज आंदोलन गृहस्थळी झाला, या आंदोलनात दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू होतं आणि या दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये शासनाकडच्या वतीनेच आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज झालेला आहे। म्हणजेच ही सरकार निकम्मी आहे हे दाखवून दिलं त्यांनी, आणि या निकम्म सरकार असल्यामुळे त्यांना ह्या विद्यार्थ्यांच्या युवा लोकांचा प्रश्न सॉल्व्ह करता येत नव्हता आणि म्हणून शेवटी त्यांनी आपला नकार दर्शवण्यासाठी आणि एक प्रकारचा अन्याय करण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला असं आमचं मत आहे। आणि हे लाठीचार्ज केल्याबद्दल या सत्ताधारी शासनाचं मोदी सरकारचं आम्ही निषेध करत आहोत। सदा डायरेक्ट बोलतो। आज आम्हाला या आंदोलनाची पूर्वकल्पना बऱ्याच दिवसापासून होती की आपला अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले आहेत। कशासाठी? तर त्या एका सुशिक्षित अशा विद्यार्थ्याला किंवा जागृत अशा विद्यार्थ्याला एक विधी तज्ञ माणूस त्यांना काक्रोच ही उपाधी दिली आणि त्या काक्रोच ह्या उपाधीवरून त्यांना एक घृणा निर्माण झाली आणि त्या घृणेतून त्यांनी काक्रोच पार्टी म्हणून निर्माण केली आणि काक्रोच पार्टी निर्माण करून त्यांनी संपूर्ण जे देश आहे ह्या देशामध्ये त्यांचे फॉलोअर्स झाले आणि त्या फॉलोअर्समधून त्या पार्टीचा उदय झाला। त्यांना सोबत हे सगळ्या गोष्टी कशाबद्दल होत्या तर विद्यार्थ्याबद्दल होत्या, कारण तो जो मुलगा होता त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत जे आवाज उठवला होता त्याचा विरोध दर्शवण्यासाठी त्यांना काक्रोच म्हणून म्हणण्यात आलं होतं। तर त्या विरोधाला
विरोध करण्यासाठी जे युवक आहेत हे युवक उपोषणाला बसले. त्याच्यासोबतच त्यांच्यासोबत सोनम वांगचुक हे सुद्धा बसले आणि ते त्या विद्यार्थ्याला त्रास न देता स्वतः एक पालक आणि शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी त्या उपोषणाला बसून आमरण उपोषण दिल्ली ह्या ठिकाणी उपोषण केलं. परिणाम असा झाला की 21 दिवस झाले तरी पण त्या ठिकाणी सरकारचा एकही माणूस त्यांना साधीशी भेट घ्यायला गेलेला नाही. कारण की इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण होत होते, आंदोलन होत होते. त्या उपोषणाला ज्यावेळेला महात्मा गांधीजी उपोषणाला बसले होते त्यावेळेस इंग्रज सरकारचे लोक त्यांना मानवायला गेले होते. परंतु आपला देश, आपलं शासन हे शासन कशा करता करते की ह्या देशातील लोकांची सुधारणा करण्यासाठी या देशातील लोकांना व्यवस्थित वागणूक मिळाली पाहिजे, त्यांचे अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजे म्हणून आपली शासन आहे. पण मला म्हणायचं आहे, पूर्वी म्हणत होते की इंग्रजाचं शासन वाईट आहे, परंतु हा शासन, आपल्या देशातील शासन इंग्रजापेक्षा कितीतरी पट्टीने अत्याचार करत आहे आणि त्याच्याकरता त्या शासनाचा विरोध म्हणून तिरोड्यामध्ये त्या ठिकाणी युवा लोकांना आंदोलन केलं आणि आम्ही त्यांचे पालक म्हणून किंवा त्यांचे एक वरिष्ठ नागरिक म्हणून आम्ही त्याला सहयोग दिला. जे युवकांनी आंदोलन उभारलं ते आंदोलन हे देशाला आदर्श नागरिक बनवणारे तरुण आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले. याला कारण आहे की या देशातली शासन व्यवस्था जो तरुणांचा देश म्हणून गणला जातो, पण तरुणांचा देश असून तरुणावरच अन्याय अत्याचार हा केला जातो हे या ठिकाणी निदर्शनात येते आहे. आणि म्हणून इथली शासन जी आहे ती शासन तरुणाकडे हे दुर्लक्ष करत आहे. तरुण हे असेच असले पाहिजे आणि या ठिकाणी शासन आम्हीच करत राहिलो पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी जो आंदोलन आहे त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा हे स्वतः प्रयत्न करत आहे, शासन प्रयत्न करत आहे. पण ह्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, शांततेने हा आंदोलन पार पाडत आहे. आणि या ठिकाणी या देशातील युवक हा जागृत झालेला आहे. युवकाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत युवक हा शांत बसणार नाही. आणि अशा प्रकारे या देशाला एक आदर्श नागरिक बनावे अशी या तरुणांना आदर्श नागरिक कसं बनता येईल यासाठी ते प्रयत्न करत, पण शासन त्यांना अंधभक्त बनवत आहे आणि त्याचा फायदा हा शासन हा त्याला संपूर्ण जबाबदार आहे. कारण की आज 30 ते 40 वर्षाच्या मुलं जे झाले आहेत पण ते जीवनसाथी आपल्याला शोधू शकत नाही, यासाठी की त्यांच्याकडे रोजगार नाहीये. शिक्षण झालं असून सुद्धा रोजगार नाहीये. मग ते स्वतःचं जीवन कसं सांभाळतील, कसे वाढतील. आणि म्हणून ते आज 25% 30% हे अविवाहित तरुण आहेत. आणि म्हणून या शासनाच्या विरोधात आंदोलन उभारून त्यांना युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना धंदे मिळावे, त्यांना काम मिळावे, त्यांना नोकऱ्या मिळाव्या. पण नोकऱ्या सुद्धा या ठिकाणी सरकारने खाऊन टाकलेल्या आहे. एक व्यापारी लोकांना आणि उद्योग लोकांना या ठिकाणी धंदे दिलेले आहेत आणि सरकारी जे कार्यालय आहेत त्या कार्यालय बंद पाडलेले आहेत. याला संपूर्ण जबाबदार हा शासन आहे. आणि म्हणून युवकांनी निर्धार केला की या शासनाला हटवल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही. आणि ते अशाच प्रकारचं शासन जर राहिलं तर या देशाचं कल्याण न होता अकल्याण होईल आणि देश हा एखाद्या उद्योगपतीच्या हातात सोपवून. आणि म्हणून हे होऊ नये म्हणून हा युवक जागृत झालेला आहे. आणि म्हणून यांना या देशाची जी सत्ता आहे ते सत्ता त्यांच्या हातातून खिचून त्यांना एक चांगले कार्यकर्ते, त्यांना राज्यकर्ते द्यायचे आहेत. आणि म्हणून युवक हा या ठिकाणी तयार झालेला आहे. अशाच प्रकारचं या देशाला एक चांगलं नेतृत्व मिळावं त्या प्रयत्नात हा युवक आहे. आणि हा प्रयत्नात हा युवक हा नेहमीच सरळ राहील, तयार राहील. आणि अशा प्रकारचा आंदोलन एक सक्सेस करण्याकरता आंदोलन हा या देशाला एक दिशा देण्याकरता हा आंदोलन आहे. हा आंदोलन असंच चालत राहील. ही जर सरकार राहील तर हे आंदोलन असंच चालत राहील. आणि म्हणून या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता तरुण पुढे आलेले आहेत. आणि म्हणून मी त्यांचे स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. तिरोडामध्ये एक दिवसाचा साखळी उपोषण उभारण्यात आला होता. बरोबर आहे. पण दिल्लीमध्ये उपोषण सुरू आहे आणि आंदोलन सुरू आहे. अगर दिल्लीमध्ये आंदोलन कधी थांबला नाही तर तिरोड्यातल्या जनतेच्या काय सामोरची पायरी काय हे सांगा. तिरोड्याच्या नागरिकातर्फे मी एवढंच बोलू शकतो की ज्याप्रमाणे हा आंदोलन आज इथं साखळी उपोषण सुरू झाला, एका प्रत्येक नावाच्या विद्यार्थ्यांनी हा आंदोलनाला एक पायाभरणी दिली
ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या इथं असायला पाहिजे तेवढी लोकसंख्या इथं जमलेली नाही पाऊस असल्यामुळे. परंतु यानंतरचा जो कार्यक्रम आमचा राहणार आहे हा फार व्यापक होणार आहे. हा तालुका लेवलवर होईल. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक आम्ही इथं एकत्रित करू आणि खूप मोठं आंदोलन आम्ही उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. दुसरा प्रश्न विचारा सर.